पहाटे 3 वाजेपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत। या हल्ल्यांनी काश्मीर हादरलंय। 12 तासामध्ये 4 हल्ले झालेत। जम्मू काश्मीरच्या जनतेनं 2 टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान केलं। दहशतीला झुगारून केलेल्या मतदानामुळे दहशतवादी असे हल्ले करतायत का? भारत पाकिस्तानचे संबंध यापुढे कसे असतील यासारख्या सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत धगधगतं काश्मीर या आमच्या विशेष कार्यक्रमात। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 3ऱ्या टप्प्याआधी जम्मू काश्मीर आज दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं। वेगवेगळ्या ठिकाणी 12 तासांच्या आत 4 दहशतवादी हल्ले झाले। यात 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मात्र सैन्याचे 11 जवान शहीद झाले। पहिला हल्ला उरीमधल्या मोहारा आर्मी कॅम्पमध्ये झाला। त्या ठिकाणी दहशतवादी घुसले, त्यामध्ये 5 दहशतवादी मारले गेले। दुसरा हल्ला सौरा पोलीस नाका श्रीनगर इथं झाला। पोलिसांच्या चेकपोस्टवरच हा हल्ला करण्यात आला। या ठिकाणी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। तिसरा हल्ला शोपिया पोलीस स्टेशन इथं झाला। दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला केला। चौथा दहशतवादी हल्ला दक्षिण काश्मीर इथं त्राल बस स्टँड इथं झाला। दहशतवाद्यांनी बस स्टँडवर ग्रेनेड डागले, त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 6 जण। एक सविस्तर रिपोर्ट। काश्मीरमध्ये बॅलेटचं उत्तर अतिरेक्यांच्या जिव्हारी। हा अतिरेक्यांच्या पराभवाचा तमाशा आहे। अतिरेक्यांच्या टार्गेट पीएम प्लॅनचा हा भाग तर नाही। जम्मू काश्मीरमध्ये पहाटे 3 वाजेपासून आतापर्यंत 4 अतिरेकी हल्ले झाले आहेत। पहिला हल्ला उरीच्या मोहारा आर्मी कॅम्पवर झाला। दुसरा हल्ला झाला तो सौरा इथल्या पोलीस पोस्टवर। तिसरा हल्ला शोपिया येथील पोलीस स्टेशनवर झाला। या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या मते अतिरेकी अंधाराचा फायदा घेत मोहारा आर्मी कॅम्पमध्ये घुसले आणि अंधाधुंद फायरिंग केली। मैं 3 बजे सोया तो मुझे आवाज आया, बहुत जबरदस्त आवाज आया तो फायरिंग होगी। तो अभी भी फायरिंग चल रही है, तो हम घरों में पे। रात के 3 बजे के बाद गोलीबारी जारी है। अभी तक फायरिंग चल रही है, अभी तक खत्म नहीं हुई। कॅम्पमध्ये किती अतिरेकी घुसले याचा अचूक आकडा माहीत नसला तरी जवळपास 6 अतिरेकी घुसले असल्याचा अंदाज आहे। मिलाकर अगर हम बात करें तो आज चारों तरफ से जो है मिलिटेंट्स ने कोशिश की है कि वो अपनी प्रेजेंस दिखाएं, लेकिन सेना और सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस की सतर्कता और उनकी जो चौकसी है उन्होंने उसे मुंह तोड़ जवाब दिया है। अब तक की अगर हम इंफॉर्मेशंस की बात करें, उड़ी में जो एनकाउंटर हुआ है वहाँ पर कुल जो मरने की तादाद है वो 16 है, जिसमें से 6 आतंकी ढेर किए गए हैं। 7 आर्मी के जवान जिनमें 2 ऑफिसर्स हैं वो शहीद हुए हैं। पुलिस के 3 लोग शहीद हुए हैं और इसके अलावा सौरा में जो मुठभेड़ हुई है वहाँ एक मिलिटेंट को मार गिराया गया। या संपूर्ण परिसराला लष्करानं गराडा घातला असून श्रीनगर मुजफ्फराबाद हायवेवरील ट्रॅफिकही थांबवण्यात आलाय। 3 बजे से लगातार फायरिंग चल रही है। तो फौज वही ने आपको यहाँ आने जाने से रोका है कहीं से? हाँ, रोकते हैं। फौज बोलती है अपने अपने घर में जान का खतरा है, कोई फायर का ये पता नहीं होता है कब कहाँ लगेगा, कहाँ से आएगा, तो अपने अपने घर में रहो। हम सोए और नींद में जाग गए। हम जब फायर का आवाज़ आया हम नींद से जाग गए। सवेरे उठ के देखा यहाँ फौज थी। कितनी फायरिंग हो रही? बहुत जोर से फायरिंग हो रही थी। दुसरा हल्ला श्रीनगर जवळील सौरा इथे झाला। इथे अतिरेक्यांच्या टार्गेटवर होती पोलीस चेकपोस्ट। हल्ला करणाऱ्या 2 अतिरेक्यांपैकी एकाचा पोलिसांनी तात्काळ खात्मा केला। तिसरा हल्ला शोपिया येथील पोलीस स्टेशनवर झाला। अतिरेक्यांनी पोलीस स्टेशनवर थेट ग्रेनेड हल्ला चढवला। काश्मीरमध्ये 9 डिसेंबरला 3ऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर रोजी अनंतनाग आणि श्रीनगरमध्ये रॅली करणार आहेत। त्यामुळे असाही प्रश्न उपस्थित होत आहे की अतिरेक्यांच्या निशाण्यावर पीएम मोदी तर नाहीत। वो आर्मी कैंप पे हुआ था, तो पॉसिबली इलेक्शंस का ये रह सकता है। उसमें इंटरसेप्शन बढ़ा है, इंटरप्रेट करने का अलग अलग ये हो सकता है, लेकिन आर्मी हर एक ये एफर्ट्स नाकाम कर रही है। सो
That's as of now. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा हिशेब पंतप्रधान मोदी मागतील का असा प्रश्न भारतीयांना सतावत आहे. और हम लोग फिर कह रहे हैं कि राजनीति छोड़ के हम देश के साथ हैं. कि जब देश की सुरक्षा के मसले पर प्रधानमंत्री कोई कठोर निर्णय लेंगे, समाजवादी पार्टी उस कठोर निर्णय के साथ है. गोली को गोली या बंदूक से बंदूक उत्तर देना ठीक है, लेकिन जब तक पाकिस्तान को हम उनकी भाषा में जवाब नहीं देते तब तक इस प्रकार के एन्काउंटर और हमारे जवानों की शहादत होती रहेंगी. अखेर कधीपर्यंत भारतावर होणारे असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार आहेत? कधीपर्यंत मैत्रीच्या नावाखाली पाकिस्तान असे एन्काउंटर करत राहणार? आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कधीपर्यंत भारतीय प्रशासन शांत बसून आपल्या शहीद सैनिकांच्या पार्थिवावर फुलं अर्पण करत राहणार? खालिद हुसैन, झी मीडिया, उरी. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला जबाबदार ठरवलंय. पाकिस्तान या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर त्यांनी तसं सांगावं, आम्ही मदत करू, अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली आहे. मैं समझता हूं कि पाकिस्तान को इसे रोकने में पहल करनी चाहिए. यदि पाकिस्तान को इसे रोकने में कोई कठिनाई आ रही है तो भारत के साथ उसे बातचीत करनी चाहिए. भारत उसमें सहयोग करने को तैयार है, लेकिन क्यों होता है कि बराबर जो आतंकवादी भारत की सरहदों को पार करके आते हैं और यहाँ तबाही पैदा करते हैं इसे हिंदुस्तान में, वही सब सारे आतंकवादी पाकिस्तान में ही घरों में छिपे हुए हैं, उनको छुपा कर रखा गया है. क्या इसकी जवाबदेही पाकिस्तान की नहीं बनती? जम्मू काश्मीरमधील हल्ला निंदनीय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. आपण बघूया त्यांनी ट्विटरवरून काय प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू काश्मीरमधला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना देश कधीही विसरू शकणार नाही. आशादायक आणि चांगलं वातावरण खराब करण्याचा दहशतवाद्यांचा हा प्रयत्न आहे, असं नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे जम्मू काश्मीरचे प्रतिनिधी खालिद हुसैन सध्या फोन लाइन वरून आपल्या सोबत आहेत. खालिद जी, इस अटैक के बारे में क्या जानकारी अब तक सामने आई है? कहां से ये टेररिस्ट आए, उनका क्या हेतु था, और 8 तारीख को पंतप्रधान नरेंद्र मोदी की वहां पे रैली हो रही है, उस पे इस अटैक के बाद कुछ असर हुआ है क्या? किस तरह से वहां की सुरक्षा बढ़ा दी गई है? देखिए, आज में करीबन 4 अटैक्स हुए हैं जो हमने देखने को मिले हैं. सबसे बड़ा अटैक उड़ी में हुआ था, जिसमें करीबन 6 आतंकवादी मारे गए हैं और 8 जवान शहीद हुए हैं. सेना के 3 जम्मू कश्मीर पुलिस शहीद हुए हैं. लेकिन मैं आपको बता दूं कि इन अटैक्स के बाद एकदम सुरक्षा कड़ी कर दी गई है. श्रीनगर समेत सभी इलाकों में हाई अलर्ट घोषित कर दिया गया है, क्योंकि आज जो ये तो सेंट्रल कश्मीर लगातार 4 अटैक हुए केवल 14 घंटों के अंतर में, उससे पूरी सुरक्षा व्यवस्था जो है एक बार फिर बदल दी गई है और सुरक्षा चाको चौबंद कर दी गई है. और जो मिलिटेंट्स की आने की बात है, ऐसा माना जा रहा है कि वो ही में इन्फिल्ट्रेट करके आए हैं और जो मारे गए थे सब फॉरेन टेररिस्ट थे. और जो सौरा में 2 मिलिटेंट्स मारे गए वो दोनों लश्कर के तौर पर आइडेंटिफाई हुए हैं और एक उनमें लश्कर का कमांडर भी माना जा रहा है. और इसके साथ साथ भारी तादाद में गोला बारूद और हथियार भी बरामद हुआ है. साफ ये लगता है कि हथियार की जो कंडीशन थी उससे लगता है कि ये नए हथियार थे और ये न्यूली इन्फिल्ट्रेटेड ग्रुप था जो घुसपैठ करके इस पार आया था. और इसका मंसूबा था कि एक बड़ी घटना को अंजाम दे, ताकि जो यहाँ पे इलेक्शन में लोग बढ़ चढ़ हैं पहले 2 फेज में, उन्हें खौफजदा किया जाए और यहाँ इलेक्शन प्रोसेस को जो है डिस्टर्ब किया जाए. नरेंद्र मोदी की रैली को देखते हुए कड़ी सुरक्षा के प्रबंध कल से ही किए गए हैं और इनपुट्स पहले से थे कि कुछ बड़ी घटना होनी है और शायद आतंकी कहीं पे अटैक कर सकते हैं. तो देखते हुए पूरे श्रीनगर उनकी चुनावी सभा होनी है उसको घेरे में लेकर सैनिटाइज किया गया है. सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस चाक चौबंद कर रही है. इसके अलावा साउथ कश्मीर पहलगाम में भी उनकी रैली होनी है, वहां भी सुरक्षा इंतजाम किए गए हैं. जी बिल्कुल, शुक्रिया खालिद हुसैन जी इस पूरी जानकारी के लिए.
तर जम्मू काश्मीरमध्ये हे जे 4 हल्ले झालेले आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झालेले आहेत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. हेमंत महाजन, स्वागत तुमचं झी24 तासवर. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने एकाच दिवसामध्ये वेगवेगळ्या अंतरांनी 4 दहशतवादी हल्ले झाले. जम्मू काश्मीरमध्ये हे दहशतवादी हल्ले का होत आहेत असं तुम्हाला वाटतं? आज दिवसभरातून काश्मीरमध्ये 4 हल्ले झाले आणि त्याच्यातला सर्वात मोठा हल्ला उरीमध्ये असलेल्या आर्मी कॅम्पवरती झाला. हो. तर काही वर्तमानपत्र किंवा काही चॅनल्स किंवा काही तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करतायत की इलेक्शन्स जवळ आलेली आहेत. श्री नरेंद्र मोदी यांची व्हिजिट सध्या तिथे त्या भागात व्हायची शक्यता आहे, म्हणून हे हल्ले होतात. मला वाटतं हे केवळ एक तात्पुरतं कारण आहे. पाकिस्तान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे हल्ले होत राहणार. आपण जर मागच्या वर्षभराचे जर आपण आढावा घेतला तर आपल्याला कळेल की आपल्याला सांगितलं जातं 15 ऑगस्ट झाला की पाकिस्तान हल्ले करेल, 26 जानेवारी झाले की पाकिस्तान हल्ले करेल, कुठल्या मोठा नेता येणार असेल तर पाकिस्तान हल्ले करेल. म्हणजे हल्ले करण्याकरता पाकिस्तान काही ना काहीतरी कारण शोधत असतं. तर सध्याचं तात्पुरतं कारण हे बरोबर आहे की काश्मीरमध्ये इलेक्शन्स होत आहेत, तिथे अनेक पक्षाचे मोठे नेते येऊन प्रचार करतायत. तो या प्रचारा आणि या इलेक्शन्समध्ये काश्मीरी जनतेने, खास तर काश्मीर खोऱ्यामध्ये जनतेने जवळजवळ 70% जास्त मतदान केलेलं आहे. तर दहशतीचं वातावरण निर्माण करून आता जे पुढच्या अजूनच्या 4 फेजेस इलेक्शन्सच्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये मतदान करण्याकरता हे हल्ले केले जात आहेत की ज्यामुळे जनता घाबरून बाहेर येणार नाही. बिलकुल महाजन सर, जो उल्लेख तुम्ही आता केलात की काश्मीरी जनतेने पहिल्या 2 टप्प्यामध्ये भरघोस मतदान केलेलं आहे, याचा हा हल्ले हा परिणाम आहे का? यामुळे दहशतवादी संघटना अस्वस्थ झालेल्या आहेत का? याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. मध्ये एकाच दिवसात झालेले 4 हल्ले आणि त्याची कारण मीमांसा याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. महाजन सर, गेल्या 2 टप्प्यामध्ये काश्मीरी जनतेनं मोठ्या प्रमाणात मतदान केलं, जसं तुम्ही म्हणाला. फुटीरतावाद्यांचा बहिष्कार आणि दहशतीच्या दबावाला झुगारून काश्मीरी जनतेनं केलेल्या या मतदानामुळे दहशतवादी असे हल्ले करून मतदारांच्या मनात आणखी भीती निर्माण करायचा प्रयत्न करतायत का? याचं मुख्य कारण असं आहे की एक लक्षात ठेवा की काश्मीरच्या बाकी भागामध्ये म्हणजे लेह लडाखच्या भागामध्ये किंवा जम्मू उधमपूरच्या भागामध्ये जे मतदान व्हायचं ते नेहमी इतर भारताप्रमाणे व्हायचं 50-60%. फक्त जिथे मतदान होत नव्हतं, जिथे फुटीरवादी किंवा हुरियत कॉन्फरन्स किंवा आतंकवाद्यांची भीती जास्त होती, तो भाग होता काश्मीर खोरं. आणि यावेळेला मात्र काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा हुरियतच्या म्हणजे त्यांनी जे सांगितलं की मतदानाला येऊ नका, ज्याला लोकांनी किंमत दिलेली नाही आहे आणि लोक मोठ्या संख्येमध्ये येऊन बाहेर पडून मतदान करत आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की हे फुटीरवादी किंवा हुरियत किंवा दहशतवादी त्यांना सपोर्ट करणारे लोक काही ना काहीतरी कारण काढून भारताच्या विरुद्ध काहीतरी कारवाई करत असतात. आता लोक तिथले या गोष्टींना कंटाळलेले आहेत. किती वेळ तुम्ही दगडफेक करणार, किती वेळ तुम्ही बंद करणार? कारण या सगळ्याचा परिणाम सामान्य जनतेच्या जीवनावरती होतो. आज कुठे पण बंद झाला की मुलांना शाळेला जाता येत नाही, कॉलेज चालू राहत नसतात, व्यापारावरती बंदी येते, दुकानं पटकन बंद करावे लागतात. याच्याशिवाय जर कोणाला काहीतरी सिरियस घरी मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं असं की आज काश्मीर खोऱ्यामधली जनता ही बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत. म्हणजे त्यांना जवळजवळ पांढरपेशे असं म्हणता येईल. प्रत्येकच जण ग्रॅज्युएट किंवा डबल ग्रॅज्युएट झालेले आहेत. पण हे झाल्यानंतर कुठलाही उद्योगपती तिथे येऊन आपला कारखाने घालणार नाही, कारण तिथे अशांतता आहे. तर याच्यामुळे आज तिथल्या लोकांना जे पाहिजे ते आहे नोकऱ्या, किंवा जसं इतर भारतामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे, त्याच्यामुळे लोकांची आर्थिक प्रगती होईल, अशा प्रकारची ही आर्थिक प्रगती पाहिजे. याच्यामुळे आता लोक म्हणतायत की आता इतके दिवस आपण जी गडबड केली ही बस झाली, आता आपण मतदानात भाग घेऊया, आपल्या आवडीचं सरकार निवडून देऊया आणि त्यानंतर जर चांगला राज्यकारभार झाला तर काश्मीरच्या जनतेची आर्थिक परिस्थिती बदलेल, चांगली होईल आणि तिथल्या युवकांना नोकऱ्या आणि अशा गोष्टी मिळतील. बिलकुल, हा एक मुद्दा आहेच तुम्ही जसं म्हणता. आणि त्याचबरोबर पंतप्रधानांचा आता दौरा आहे 8 तारखेला, ती देखील पार्श्वभूमी आहे. त्याचा आणि या हल्ल्यांचा नेमका काय संबंध आहे याविषयी आपण बोलूया. ब्रिगेडियर महाजन सर, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये हल्ला करून त्यांच्या मार्फत देशाला हे दहशतवादी आव्हान देतात असं तुम्हाला वाटतं का?
हो, तसं म्हणते तर तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे की श्रीनगर ही जम्मू आणि काश्मीरची राजधानी आहे आणि भारताचे जे पंतप्रधान आहेत जम्मू आणि काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमध्ये जे स्टेडियम आहे, शेरे काश्मीर स्टेडियम त्याला म्हटलं जातं, तिथे ते मला वाटतं 8 तारखेला त्यांची तिथे जाहीर सभा आहे आणि गेल्या एक 25 किंवा 30 वर्षामध्ये किंवा त्याच्याहून जास्त की अशी सभा श्रीनगरच्या हार्टमध्ये घेण्याची हिम्मत हे पहिले पंतप्रधान असतील की जे करतायत. म्हणजे मी स्वतः माझं आयुष्य 1973 पासून काश्मीरमध्ये घातलेलं आहे, पण मला कधीही आठवत नाही की कुठल्याही पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये येऊन कधी भाषण म्हणजे कधी पब्लिक ॲड्रेस केलेला आहे. बिलकुल पहिलेचे पंतप्रधान असणार आहेत की जे स्वतः श्रीनगरमध्ये जात आहेत आणि तिथे जाऊन ते रॅली करणार आहेत. या सगळ्याची पार्श्वभूमी या हल्ल्यांना आहे. याला आता सरकार या दहशतवादाचा कसा बिमोड करतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भूमिका कशी मांडतं, या सगळ्याकडे आता आपलं लक्ष असणं महत्त्वाचं असणार आहे. तूर्त धन्यवाद ब्रिगेडियर हेमंत महाजन, या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.